नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गाऊट म्हणजे काय। तर चयापचयामध्ये बिघाड झाल्यामुळे हा आजार उद्भवतो। विशेष करून स्नायूपेशी जे प्युरिन नावाचे प्रथिन आहे त्याचे विघटन म्हणजे ब्रेकडाऊन झाल्यामुळे युरिक ॲसिड आहे व युरेटस तयार होतात। जादाची युरिक ॲसिड व युरेटेस सांध्याच्या खुर्च्याच्या ठिकाणी साठून राहिल्यामुळे हा आजार होतो। चयापचयामध्ये बिघाड झाल्यामुळे हा आजार उद्भवतो। विशेष करून स्नायूपेशी जे प्युरिन नावाचे प्रथिन आहे त्याचे विघटन झाल्यामुळे युरिक ॲसिड व युरेटेस तयार होतात। जादाची युरिक ॲसिड व युरेटेस हे सांध्याच्या खुर्च्याच्या ठिकाणी साठून राहिल्यामुळे हा आजार होतो। त्यानंतर ह्या गाऊटची चिन्ह लक्षणे काय आहे? चिन्ह लक्षणे बघूया तर श्रीमंती खाणे व जास्त दारू पिणाऱ्या लोकांना हा आजार झालेला आढळून येतो। त्यानंतर आहे मध्यवयीन जी लोक आहेत, मध्यवयीन वयाचे लोक त्यांच्यामध्ये आढळतो। स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे। अनुवंशिक गुणधर्माची गुणधर्म म्हणजे आपण म्हणू शकतो हेरिटेटरी, ठीक आहे, म्हणजे अनुवंशिक गुणधर्मावृत्ती एक प्रकारे, म्हणजे आईला असेल तर मुलांना, वडिलांना असेल तर असं, वडिलांना असेल तर मुलांना, पुरुषांमध्ये जास्त प्रमाण आहे याचं। आजाराची सुरुवात एकाएकी होते। सांध्यामध्ये भरपूर वेदना होतात। विशेष करून सुरुवातीस अंगठ्याचे सांधे धरले जातात। त्यानंतर सांधे सुजतात, लाल होतात व थोडासा धक्का लागला तरी अतिशय वेदना होतात, ठीक आहे। रात्रीच्या वेळेस वेदना जास्त होतात त्याच्यामध्ये। काही वेळेस या तक्रारीसोबत या रोगाची भूक मंदावते, त्याला ताप येतो व अंग मोडून येते। नंतर पायाचे घुटे, गुडघे, हाताचे मनगटे, कोपरे, सांधे धरतात। तर ही आहे चिन्ह लक्षणे, म्हणजे श्रीमंती खाणे, जास्त दारू पिणे या लोकांना हा गाऊट होतो। मध्यवयीन लोकांमध्ये जास्त आढळतो। लेडीजपेक्षा पुरुषांमध्ये ह्याचं प्रमाण जास्त आहे। अनुवंशिक गुणधर्मावृत्ती हेरिटेटरी असते। त्याच्यानंतर आजाराची सुरुवात एकाएकी होते। यामध्ये सांध्यामध्ये भरपूर वेदना होतात। विशेष करून सुरुवातीस अंगठ्याचे सांधे धरलेले आढळतात। हे सांधे सुजतात, लाल होतात व थोडासा धक्का लागला तरी अतिशय ह्याला वेदना होतात। रात्रीच्या वेळेस जास्त वेदना होतात त्याच्यामध्ये। काही वेळेस या तक्रारीसोबत या रोगाची भूक मंदावते, त्याला ताप येतो व अंग मोडून येते। नंतर पायाचे घुटे, गुडघे, हाताचे मनगटे, कोपरे आणि सांधे धरतात। त्यानंतर अतिवेदनेमुळे रुग्ण अतिशय अस्वस्थ, चिडचिडा बनतो। एकदा या आजाराची तीव्रता कमी झाल्यानंतर सांध्यातील वेदना कमी होतात व काही दिवसातच अंगठ्याच्या सांध्यावरील त्वचा निघून जाऊन तो पूर्ववत होतो। म्हणजे अतिवेदनेमुळे रुग्ण अतिशय अस्वस्थ, चिडचिडा बनतो। एकदा या आजाराची तीव्रता कमी झाल्यानंतर सांध्यातील वेदना कमी होतात व काही दिवसातच अंगठ्याच्या सांध्यावरील त्वचा जी आहे ती काय होते, निघून जाते, म्हणजे तो जाऊन पूर्ववत होते। नंतर या आजाराचे दीर्घकालीन आर्थरायटिसमध्ये रूपांतर होते। कानाच्या पायांना, हाताच्या सांध्याभोवती बारीक बारीक अशा गुठल्या येतात। या गुठल्यामुळे पुढे जखमा होतात, ठीक आहे। तर अतिवेदनेमुळे रुग्ण अतिशय अस्वस्थ, चिडचिडा बनतो। एकदा या आजाराची तीव्रता कमी झाल्यानंतर सांध्यातील वेदना कमी होतात व काही दिवसात अंगठ्याच्या सांध्यावरील त्वचा निघून जाऊन तो पूर्ववत होतो। नंतर या आजाराची दीर्घकालीन आर्थरायटिस, क्रोनिक आर्थरायटिसमध्ये रूपांतर होते। कानाच्या पायांना, हाताच्या सांध्याभोवती बारीक बारीक अशा गुठल्या येतात। या गुठल्यांमुळे काय होतं, पुढे जखमा होतात। आता ह्याच्यावर औषध उपचार काय आहे? तर सुरुवातीस जेव्हा तीव्र स्वरूपाचा आजार असतो तेव्हा कोलशिकम हे औषध फारच उपयोगी ठरते। हे टिंक्चरच्या स्वरूपात द्यावायचे असल्यास ते रोज 15 थेंब प्रमाणात हे औषध आहे ते देतात। गोळ्यांच्या स्वरूपात द्यायचे असल्यास 0.5 मिलीग्रामची गोळी दिवसातून 4 वेळा देतात। वरील औषध सॅलिसिलेट्स बरोबरही देतात। फिनाइलबुटाझोन हे औषध दिवसाकाठी 400 ते 600 मिलीग्राम दिलं जातं। या औषधाचे विषारी परिणाम विशेषतः ॲग्रुलोनोसायटिस होण्याची शक्यता असते। प्रेडिनिलोलसारखी कॉर्टिझोनही फार उपयोगी ठरते, ठीक आहे। हे प्रेडिनिसॉल आहे, ठीक आहे, म्हणजे कॉर्टिझोन ही औषधे फार उपयोगी ठरतात। स्टिरॉइड म्हणजे प्रेडिनिलोल म्हणजे स्टिरॉइडचा एक प्रकार आहे। दुखरे सांधे उलनच्या बँडेजही बांधावेत। कोणत्याही प्रकारची जखम दुसऱ्या सांध्याला होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। त्यानंतर पांघरून ओझे दुखऱ्या सांध्यावर पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। यासाठी ब्रेड कडल जे असतात ते वापरायचे। क्रॉनिक स्टेजमधील रुग्णास ॲल्युपुरिनॉल
झायलोटिक हे औषध देतात. या औषधामध्ये प्युरिन जे आहे त्याचं विघटन काय होतं, कमी होऊन रक्तातील युरिक ॲसिडचे प्रमाण स्वाभाविक राखले जाते. हे औषध नियमितपणे घेतल्यास या आजाराची वरचेवर अटॅक्स येत नाहीत. रोगास वजन वाढू न देण्याबद्दल सांगायचं आहे. तर काय आहे, तर सुरुवाती जेव्हा तीव्र स्वरूपाचा आजार असतो तेव्हा कोलचिकम हे औषध फारच उपयोगी ठरते. हे टिंचर जे आहे, टिंचर एक जे स्वरूप असतं त्याचं द्यावायचे असल्यास रोज 15 थेंब टिंचर जे एक लिक्विड आहे तर ते 15 थेंब या प्रमाणात देतात. गोळ्यांच्या स्वरूपात द्यायचे असल्यास 0.5 मिलीग्राम दिवसातून 4 वेळा दिलं जातं. वरील औषध सॅलिसिलेट्स बरोबरही देतात. फिनाइलबुटाजोन हे औषध दिवसाकाठी 400 ते 600 मिलीग्राम देतात. हे औषध म्हणजे परिणामकारक ठरतं, परंतु या औषधाचे विषारी परिणाम विशेषतः काय होतं, ॲग्रिलोसायटोसिस होण्याची शक्यता असते आणि त्याच्यासाठी प्रेडिनॉलसारखे कॉर्टिझोनही फार उपयोगी ठरतात, म्हणजे स्टिरॉइड असतात ते. दुखरे सांधे उलनच्या बँडेजने बांधायचे आहेत. ठीक आहे, कोणत्याही प्रकारची जखम दुसऱ्या सांध्याला होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर पांघरुणांचे ओझे दुसऱ्या खांद्यावर पडणार नाही याची काळजी घ्यायची. यासाठी ब्रेड किलर वापरायचं आहे. क्रॉनिक स्टेजमध्ये रुग्णास ॲल्युपिरॉल, झायलोटिक हे औषध देतात. या औषधामुळे प्युरिनचे विघटन कमी होऊन रक्तात युरिक ॲसिडचे प्रमाण स्वाभाविक राखले जाते. हे औषध नियमितपणे घेतल्यास या आजाराचे वरचेवर अटॅक्स येत नाहीत. रोगास वजन वाढू न देण्याबद्दल सांगायचं आहे. तर अशी आहे त्याचे औषधोपचार आणि चिन्हलक्षणं समजून घ्या. मेडिकल सर्जिकलमधला हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, नर्सिंगमधलं MSN. तर भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.